आज वडकीचं भव्य असं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे दहिगावकरांचा पाखऱ्या. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज हिंद केसरी मैदान होतं आणि आपल्या आज पाखऱ्याने खऱ्या अर्थाने तुमचं नाव ठेवलं आज मैदानात. काय सांगाल आजच्या मैदानाचा आनंद? आनंद भरपूर झालाय, खूप झालाय आनंद, असं काही नाही. आजचं मैदान म्हणजे काय पार्श्वभूमी हिंद केसरी मैदान. बरोबर. हिंद केसरीचं मैदान आणि मग आजचं नियोजन एवढं मोठं मैदान म्हटल्यानंतर चित्र्याबरोबर कसं नियोजन झालं होतं? नियोजन यापूर्वी पण 2-3 वेळा गाडी पळाली, राहिलेली आहे फायनलला गाडी, त्याच्यामुळे तीच नियोजन करून तीच पळवायचा निर्णय घेतला. म्हणजे चित्र्या आणि पाखऱ्या ही गाडी याच्या आधी कुठल्या मैदानात पळाली? चौराडला पळाली होती, चौदरवाडीला पळाली होती आणि काजडला पळाली होती, आजला पळाली होती. याच्या आधी 3 वेळा बोलायला घेतला. हा 3 वेळेस. चिट आता बघा आज हिंद केसरीचं मैदान आहे. हिंद केसरीचा मैदानाचा गोलाला भेटणं म्हणजे फार मोठं भाग्य असते. प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की हिंद केसरी मैदानाचा गोलाला लागावा आणि आज तो पाखऱ्याने तुम्हाला दिलाय. काय सांगाल? यापूर्वी पण झालाय बरं का गुलाल, 2 वेळा झालं हिंद केसरीचा मोठ्या मैदानात आणि ही तिसरं आहे. आणि हे गेल्या वर्षी जरा म्हणजे सेमीमध्ये मार खाल्ला या मैदानात, त्यामुळे यंदा जरा अपेक्षा होती. हे कसं हे मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आहे आणि बरंच वर्ष झालं भरतंय मैदान आणि त्या मैदाना फायनलला राहायचं, फायनलचा गुलाल घ्यायचा म्हणजे हिंद केसरी गुलाल घ्यायचं म्हणजे हे लय मोठं नशीब लागतं याला. बरोबर. ड्रायव्हर कोण होते आज? ड्रायव्हर तर सोन्या ड्रायव्हर, सोन्या रामसवाडीचा. सेट आता हे कंटिन्यू आपला पाखऱ्या गुलालात आहे, म्हणजे आता मागे पण 1 नंबर केलाय, कंटिन्यू गुलालात आहे, कुठेतरी आपलं नाव करतोय आणि तुमच्या पण चेहऱ्यावर समाधान आहे. काय वाटतं? तिथं गोलाला आता बायचानच एक अर्ध मैदान होतं, आता सलग मराठी हे चौथं किती हा सलग आहे. त्याच्या आजवर 1-2 मैदान मार खाल्लं म्हणजे आपल्याकडे प्रेमाने द्यावं लागतं ते. बरोबर. म्हणजे कसं बैर म्हणजे कसं करावं लागतं म्हणजे नियोजन कसं करताय? नियोजन काय? नियोजन म्हणजे कसं आपल्याला योग्य वाटेल त्या बैला संग करतो. म्हणजे जो बैल पळतोय आपली गाडी फायनलला राहील गुलालात, म्हणजे आपण जास्त अपेक्षा करत नाही, फक्त गुलालात राहावं. बरोबर. अशा मापचा बैल भेटला की आपण लगेच पायरा करतो सांगत. आता शेड बघायला गेलं तर पाखऱ्याचा प्रवास देखील मोठा आहे. खूप लांबून प्रवास करत असतो तो आणि तिथवरून येऊन तिथवरून कुठेतरी तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण टीमच्यासाठी तो पळत असतो. त्याच्याविषयी काय सांगाल? त्याचं कसं आहे, त्याची सेवा केलेलं असं फळ आहे. कारण ते 1 वर्ष लंपित म्हणजे नो गॅरंटी बरोबर होता. 1 वर्ष पूर्ण 1 वर्ष म्हणजे आदतमध्ये हिंद केसरी झाला ओपनच्या मैदानात आणि तिथून पुढे जे म्हणजे आता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच मैदानात आला तो. पूर्ण 1 वर्ष म्हणजे बांधून होता आणि ती सेवा केल्याचं फळ देतो तेव्हा. म्हणजे पाखऱ्याचा थोडासा इतिहास सांगा. म्हणजे खरेदी आहे का घरचं घ्यायचं? खरेदी म्हणजे कसं 10-11 महिन्याचं वासरू पेतं घेतलेलं होतं आपण, ते आणून आपण म्हणजे सांभाळून शिकवून मैदानात काढलं. म्हणजे आपण त्याला कष्ट केलेलं आहे, म्हणजे शिकवलंय आपण स्वतःच. आता किती वय आहे त्याचं? आता सायदात आहे, 3-3.5 वर्षाचा आहे. 3.5 वर्ष. आता पुसेगावचं पण भव्य मोठं तुम्हाला माहिती आहे हिंद केसरी मैदान आहे, ते तगडं नियोजन प्रत्येक मैदान म्हणजे नंदीचं असणार आहे. तर पाखराचं नियोजन झालंय का नाही अजून? काय नाही झालं अजून, म्हणजे चाललंय नियोजन. तरी 5 गुलाल लागतोय म्हणजे अपेक्षा की फोन भरपूर तुम्हाला येत असतील. भरपूर येतो. कसं काय वाटतंय का आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातलं पहिलं नामांकित ते हिंद केसरी मैदान आहे, मग त्या दृष्टिकोनातून कसं पाहताय पाखऱ्याचं नियोजन करण्यासाठी? फायनलला राहावं, गुलाल भेटावं ह्या दृष्टिकोनातून म्हणजे पायरा राहील नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं चांगला आपला पाखऱ्या पळतोय आणि नक्कीच. आणि मेन म्हणजे दहिगाव नक्की कुठं आलं? कारण माळशिरस तालुका आपला, माळशिरस तालुका, नातवडी शेजारी. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा, म्हणजे ह्या थ्रू मध्ये पोहोचू शकतो कुठं पण. पाखऱ्याचा जर लागेल फोन नंबर असेल तर पैरेकरांना वगैरे लागला तर सांगा. 9975 45 27 65. नक्कीच मित्रांनो, पाखरा तर कंटिन्यू मित्रांनो टॉपचा नंदी गुलालात राहतोयच. दादानी नंबर पण दिलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच पुसेगावचं मैदान आहे आणि रंगीत तालीम झाली आहे. हिंद केसरीचा गुलाल लागलाय तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.